नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीच्या विज्ञानातील पहिले प्रकरण गतीचे नियम लॉज ऑफ मोशन याविषयी अभ्यास करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गतीशी संबंधित चाल, वेग, अंतर, विस्थापन अशा विविध राशींचा अभ्यास केला आहे. हियर वी विल लर्न द नेक्स्ट पार्ट ऑफ लॉज ऑफ मोशन. एकसमान गती. एकसमान गती म्हणजेच युनिफॉर्म मोशन. जेव्हा वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर काढते तेव्हा तिच्या गतीला एकसमान गती म्हणतात. इफ ॲन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म मोशन. जसं चंद्र पृथ्वीभोवती एकसमान गतीने फिरतो, रिव्हॉल्युशन ऑफ द मून अराउंड अर्थ. घड्याळाचे काटे देखील एकसमान गतीने फिरत असतात. आणि या एकसमान गतीचा अंतर आणि कालावधी हा आलेख जर आपण काढला तर आपल्याला या पद्धतीने सरळ रेषा मिळते. आले लक्षात? एकसमान गती, समान कालावधीमध्ये समान अंतर काढणे. हा जो आलेख आहे हा नैक समान गतीचा आहे. मग नैक समान गतीचा डिस्टन्स टाईम ग्राफ आपल्याला या पद्धतीने मिळतो. यावरून नॉन युनिफॉर्म मोशन किंवा नैक समान गती म्हणजे काय ते ठरवा आणि त्याची वेगवेगळी उदाहरणं सांगा. गतीमध्ये बदल होतो अशी कितीतरी उदाहरणं आहेत. इन सो मेनी केसेस मोशन गोज ऑन चेंजिंग मीन्स वेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट चेंजेस. वेन वेलॉसिटी चेंजेस ॲक्सिलरेशन क्रिएट्स. आपण जेव्हा म्हणतो वेग बदलला म्हणजे त्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण झालं. या व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात येईल सर्व चेंडू एकाच वेळेला सोडलेत म्हणजे त्याचा सुरुवातीचा वेग सेम आहे, परंतु अंतिम स्थानावर जाता जाता प्रत्येक चेंडू एकाच पॉईंटच्या वेळेला गेलेले नाहीत, एकाच वेळी गेले नाहीत. याचाच अर्थ त्यांचा अंतिम वेग हा वेगळा होता. जर अंतिम वेग वेगळा आहे याचा अर्थ त्यांचं त्वरण वेगळं आहे. सुरुवातीचा वेग समान आहे परंतु अंतिम वेग वेगळा आहे, म्हणजेच त्यांच्यामध्ये त्वरण निर्माण झालेलं आहे. त्वरणाचं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी बाय टाईम टेकन. त्वरण म्हणजे वेगामध्ये होणारा बदल भागिले कालावधी. मग वेगामध्ये होणारा बदल म्हणजे काय? तर फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी म्हणजेच अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग. अंतिम वेगासाठी व्ही आणि सुरुवातीच्या वेगासाठी यू हे अक्षर वापरलं जातं. इनिशियल वेलॉसिटी इज डिनोटेड बाय व्ही initial velocity is denoted by u and final velocity is denoted by v. So we get the formula for acceleration is a is equal to v minus u upon t. ही त्वरण राशी वेगावर अवलंबून आहे हे तर आपल्याला लक्षात आलंच. आणि वेग ही सदिश राशी आहे म्हणून त्वरणसुद्धा सदिश राशी आहे. a is also a vector quantity. आणि त्वरणाचं SI युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर हे आहे. लेट्स सी टाईप्स ऑफ ॲक्सिलरेशन. त्वरणाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. पहिला प्रकार म्हणजे धनत्वरण. तर धनत्वरण पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजे काय? कोणतीही गाडी सुरू केल्यानंतर लगेचच स्पीड येतं का? नाही, त्याचा वेग हळूहळू वाढतो. मग जेव्हा वेग वाढतो तेव्हा जे निर्माण होतं त्वरण ते असतं धनत्वरण. वेन वेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस देन पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन टेक्स प्लेस. कोणतीही गाडी बघा, बस सुरू केली लगेचच वेग वाढत नाही, त्याचा हळूहळू वाढतो. आपल्याला या ठिकाणी दिसते की गाडी स्पीडमध्ये जाते पुढे, नंतर वेग वाढलेला दिसतो आहे त्या गाडीचा. दुसरा प्रकार आहे निगेटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणजे ऋणत्वरण. ऋणत्वरणालाच मंदन म्हणजे वस्तू मंद होते म्हणून मंदन किंवा अवत्वरण असंही म्हणतात. निगेटिव्ह ॲक्सिलरेशन इज ऑल्सो कॉल्ड डेसिलरेशन. म्हणजे ज्या वेळेला कोणतीही वस्तू थांबणार आहे म्हणजे त्याचा वेग कमी होत जातो तेव्हा ऋणत्वरण निर्माण होतं. वेन वेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट डिक्रीजेस निगेटिव्ह ॲक्सिलरेशन क्रिएट्स. या ठिकाणी तो चेंडू थांबला, बॉल थांबला म्हणजे त्याचा वेग जो आहे तो 0 झाला आणि म्हणून ह्याला निगेटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणतात. तिसरा प्रकार आहे
शून्य त्वरण, झिरो ॲक्सिलरेशन. जेव्हा वेग स्थिर असतो तेव्हा त्वरण शून्य असते. वेन वेलॉसिटी डज नॉट चेंज विथ टाईम इट इज कॉल्ड झिरो ॲक्सिलरेशन. म्हणजे समान कालावधीमध्ये समान अंतर एखादी वस्तू काढते तर ॲक्सिलरेशन असतं झिरो. किंवा वस्तू स्थिर असेल, स्टेशनरी असेल, त्यावेळेला देखील जो वेग आहे तो शून्य असतो. प्रत्येक समान कालावधीत वेग शून्य शून्य, म्हणजे त्वरण तर सेमच असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्वरणामध्ये बदल होत नाही. सुरुवातीचं त्वरण शून्य, अंतिम त्वरण शून्य, म्हणूनच हे त्वरण शून्य. आणि मग ही राशी वेक्टर आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. एक समान गतीमध्ये त्वरण ही एक समानच असते. म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम आपल्याला जर हा ग्राफ काढायचा असेल युनिफॉर्म मोशनचा, तर हा मगाशी सांगितल्याप्रमाणे स्ट्रेट लाईन मिळतो. युनिफॉर्म मोशनचा जसा मिळणार, युनिफॉर्म मोशन म्हणजे एकसमान गती, मग त्वरणसुद्धा ते एकसमानच असणार आहे. त्यामुळे त्याचा जो आलेख आहे तो आपल्याला सरळ रेषा मिळतो. नैकसमान गतीमध्ये त्वरण देखील नॉन युनिफॉर्म असते, म्हणजे नैकसमान असते, आणि त्यामुळे त्याचा ग्राफ सतत बदलत असतो. तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये काही आलेख दिलेले आहेत, त्या आलेख तुम्ही स्वतः काढा आणि याचा पडताळा घ्या. आता एकसमान वर्तुळाकार गती म्हणजे नेमकं काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वस्तूची जी चाल आहे ती समान असते, पण दिशा बघा सतत त्या गाडीची बदलते, पण ती एकसमान चाल आहे त्याची, आणि ती वर्तुळाकार आहे, म्हणून याला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अगदी घड्याळाचे काटे जर आपण पाहिले तर ते सुद्धा एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असतात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. गिव्ह सम मोर एक्झाम्पल्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. या उदाहरणांमध्ये आपल्या लक्षात येतं की या वस्तूंची चाल समान आहे, पण दिशा मात्र सतत बदलते, आणि दिशा बदलते म्हणजे त्याचा वेगही बदलतो. हे तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की स्पीड तोच राहिला पण दिशा बदलली की वेग बदलतो, म्हणून याला त्वरणित वेग म्हणतात. वी हॅव लर्न दॅट बाय कीपिंग स्पीड कॉन्स्टंट एनी ऑब्जेक्ट मूव्स इन सर्क्युलर मोशन इट्स डायरेक्शन कंटिन्युअसली चेंजेस. इट इज कॉल्ड ॲक्सिलरेटेड मोशन. इट्स मोशन इज ऑल्सो कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे याची गती जी असते ती एकसमान त्वरणित गती असते. या वर्तुळाकार गतीमध्ये वस्तू टी कालावधीमध्ये मूळ स्थानी परत येते. जसं हा जो काटा आहे घड्याळाचा, हा जर आपण पाहिला 12वर आहे, तो 12वरती पुन्हा परत येतो. एक संपूर्ण वर्तुळ पूर्ण केलं त्या काट्याने, आणि मग वर्तुळाचे आपण त्या भागाला काय म्हणतो? वर्तुळाचा परिघ, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. मग त्यावेळी त्या वस्तूचं चाल आपल्याला कशी काढता येईल? तर चाल बरोबर परिघ भागिले कालावधी, स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स बाय टाईम. आणि परिघाचं सूत्र काय आहे? 2πr. मग स्पीड म्हणजे वेलॉसिटी इज इक्वल टू 2πr बाय टी. या सूत्राने आपल्याला त्या वस्तूची चाल म्हणजे स्पीड काढता येऊ शकतं. या एकसमान वर्तुळाकार वस्तूच्या वेगाची जी दिशा आहे ती आपण कशी काढणार? म्हणजे वस्तू तर वर्तुळाकार फिरते, पण त्या वस्तूच्या वेगाची दिशा नेमकी कशी किंवा कोणती? हाऊ टू डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नाउ सी द व्हिडिओ. गोल 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 फिरतं ती वस्तू, आणि ज्या पॉईंटला त्या वस्तूवरचं केंद्राकडून लागलेलं जे बल आहे ते संपतं, त्या क्षणी वस्तू कुठे जाते बघा? ती वस्तू त्या वर्तुळाच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने जाते. दॅट ऑब्जेक्ट विल फ्लाय ऑफ इन द डायरेक्शन ऑफ द टँजंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द सर्कल. तुम्ही गोफण पाहिलेली आहे पहा. गोफण अशीच गोल गोल फिरून त्याच्यातून दगड सोडतात. त्याला प्रॅक्टिस असावी लागते तर आपल्याला तो दगड सोडता येतो. तर ह्या व्हिडिओवरून गतीविषयी सर्व संकल्पना तुम्हाला समजलेल्या असतील. या पुढील व्हिडिओमध्ये आपण न्यूटनचे गतिविषयक नियम अभ्यासणार आहोत. थँक्यू.